आज मी फक्त 1 वाटी रव्यापासून इतका छान हेल्दी नाश्ता बनवलेला आहे. म्हणजे हा नाश्ता जर तुम्ही एकदा ट्राय केला ना तर इडली, समोसा, कचोरी, अप्पम वगैरे सगळं खाणं विसरून जाताल. इतका चांगला हा रव्यापासून नाश्ता तयार होतो भरपूर असा व्हेजिटेबल टाकून. तर बघू शकता खूपच छान असा हा नवीन प्रकारचा मी तुम्हाला आज रव्याचा नाश्ता करून दाखवते. तिकडे बघू शकता मी एका भांड्यामध्ये 1 मोठी वाटीच्या अंदाजाने जाड रवा घेतला आहे. जाड बारीक रवा कुठलाही घेऊ शकता. या रव्यापासून आपण भरपूर असे रेसिपी नाश्ता वगैरे बनवतो. आता त्याच्यामध्ये अर्धी वाटी दही टाकायचं, आंबट दही वापरायचे. 1 वाटी रवा असेल तर अर्धी वाटी तिकडे दही टाकायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून ह्याला जरा मिक्स करून घ्यायचं आहे. खूप छान नाश्ता मी तुम्हाला दाखवते बनवून. नक्की एकदा ट्राय करा. तुम्हाला सगळ्यांना आवडेल हा नाश्ता आणि सगळेजण तारीफ करतील जर तुम्ही असा हा नवीन पहिल्यांदा नाश्ता असा केला तर. थोडंसं पाणी टाकून ह्याला मिक्स करून घ्यायचं. हे बघू शकता आता मिक्स केले. आता हे आपण जे असं असतं ना ह्याने असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे छानपैकी नरम सॉफ्ट हा रवा एकजीव होऊन जातो, मिक्स होऊन जातं, बॅटर मस्त बनून जातं. 1 मिनटं तरी याला मिक्स करून घ्यायचं आहे. हा नाश्ता ना इतका भारी लागतो. याच्यामध्ये आपण व्हेजिटेबल पण टाकणार आहोत. नॉर्मली आपण काय करतो रव्याचं उपमा करतो किंवा काही पण म्हणजे शिरा वगैरे आपण बनवतो, पण हे असं व्हेजिटेबल टाकूनसुद्धा रव्याचा नाश्ता होऊ शकतो. त्याच्यामध्ये मी थोडंसं चवीनुसार मीठ टाकले. भाज्यामध्ये मीठ नाही टाकलं तरी हरकत नाही, म्हणून इकडेच अंदाजे मीठ टाकून घ्यायचं आहे. तर मीठ टाकून घेतले. त्याची क्वांटिटी बघू शकता तुम्ही किती छान झालेली आहे, मस्तपैकी नरम सॉफ्ट झालं आहे. आता आपण याला झाकण ठेवायचं आहे. 2 मिनटाच्या वर झाकण ठेवायचं. जास्तीत जास्त याला 5 मिनटं द्यायचं जेणेकरून सेट होऊन जाईल रवा आणि दही पाण्यामध्ये. तोपर्यंत आपण भाज्या बघूया. हे थोडेसे व्हेजिटेबल कट केलेत. आवडीनुसार तुम्ही व्हेजिटेबल इकडे वापरा. टमाटर घेतले, कांदा घेतला बारीक चिरून, पत्ताकोबी, थोडीशी कोथिंबीर, गाजर आणि शिमला मिरची. हे असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही व्हेजिटेबल वापरू शकता. आता 10 मिनटं झालेले आहेत आणि चांगला सेट झालेला आहे बॅटर आपला. बघू शकता तुम्ही मस्तपैकी सेट झाला आहे आणि एकदम क्रीमी टेक्स्चर आलेला आहे. वाटत नाही हा रवा आहे. एकदम बरोबर नरम सॉफ्ट असा हा बॅटर झाला आहे, अगदी क्रीमसारखा झाला आहे. हे असा टेक्स्चर येईपर्यंत त्याला सेट होऊन द्यायचं. याच्यामध्ये थोडासा अर्धा चिमूटभर असे इनो टाकायचं, ज्याने काय होतं नरम सॉफ्ट अजूनही होईल आणि फ्लफी होतो मस्त नाश्ता. बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडरसुद्धा तुम्ही इथं अर्धा चमचा टाकू शकता. हे बघू शकता. आणि आता इनो टाकल्यामुळं कसा बॅटर आपला फुलला गेला बघू शकता तुम्ही. याचा टेक्स्चर लगेच चेंज झालेला आहे इनो टाकल्यामुळं, फ्लफी झालेला आहे. आणि असा बॅटर असला की आपला नाश्ता जो पण असो, डोसा वगैरे काही असलं ना तरी छान असा नरम फ्लफी होतो आणि जाळी एक तयार होते याच्यावर. हे बघू शकता मस्त झालेला आहे बॅटर आपला, अगदी क्रीमी टेक्स्चर आलेला आहे. परफेक्ट असंच पाहिजे. पुन्हा एकदा 1 मिनटं असं फेटायचं आणि मगच पुढची प्रोसेस करायची, लगेच करायची नाही. थोडंसं पाणी टाकून अजून मी याला व्यवस्थित फेटून घेणार आहे. कारण जितकं चांगलं याला तुम्ही फेटून घेताना तितका चांगला नरम सॉफ्ट हा नाश्ता तयार होतो. तर याला मी सुरुवातीचे 1 मिनटं आणि नंतरून 1 मिनटं असे 2 मिनटं मी याला मध्ये 10 मिनटाचा आराम देऊन याला फेटलेलं आहे. हे चांगलं असं फेटून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. आणि आता परफेक्ट असा हा बॅटर आपला तयार झालेला आहे. जरा साईडला ठेवूया आणि पुढची प्रोसेस करूया. तर हे जे पण आपण व्हेजिटेबल घेतलेत ते आता एका वाटीमध्ये मी सर्व व्हेजिटेबल एकदम मिक्स करून घेणार आहेत. वेगळे असे काही टाकायचे नाहीत. जे पण तुम्हाला व्हेजिटेबल आवडत असतील ते सगळे एका वाटीमध्ये असे भांड्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. म्हणजे जितके पण तुम्हाला आवश्यकता असतील तितके घ्यायची भाजी. हे बघा सगळ्या भाज्या तुम्ही इथे आवडीनुसार टाकू शकता. हवं तर याच्यामध्ये तुम्ही चीज वगैरेसुद्धा टाकू शकता. आता थोडासा नॉर्मल याच्यामध्ये तिखटपणा देण्यासाठी अगदी थोडंसं बघू शकता, अगदी थोडंसं मिरची टाकलेली आहे लाल कूट केलेली. आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये चटपटीत स्वाद येण्यासाठी चाट मसाला, आमचूर पावडर किंवा अर्धा लिंबूचा रस थोडासा पिळा आणायच्यावर तर खूप छान चटपटीत स्वाद येईल नाश्त्याला. आणि सगळ्या भाज्या मिक्स करायच्या. ह्याच्यामध्ये मीठ नाही टाकायचं. एक गोष्ट लक्षात ठेवा, भाज्यामध्ये मीठ अजिबात टाकू नका, कारण आपण अंदाजे मीठ आपण रव्याच्या बॅटरमध्ये टाकलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये जर मीठ टाकलं तर त्याला लगेचच पाणी सुटेल भाजी असल्यामुळं, तर मीठ अजिबात टाकू नका. हे असं मिक्स करून घ्यायचं, सगळ्या भाज्या एकजीव करून घ्यायचा.
आपण जे चाट मसाला, थोडंसं लाल तिखट टाकलं आहे ते सगळं याच्यामध्ये एकजीव होऊन जाईल. आणि मीठ ऑलरेडी आपण बॅटरमध्ये टाकल्यामुळं हे सेट होऊन जातील, एकजीव होऊन जातं त्याच्यामध्ये. हे बघा चांगलं व्यवस्थित मिक्स झालं आहे. सोबत तुम्ही याच्यामध्ये केचप जर टाकलं ना तर अजूनही छान याचा फ्लेवर येऊ शकतो. आणि नाही टाकलं तरी काही हरकत नाही. पॅनवर थोडंसं बटर, तूप किंवा नॉर्मल तेल टाकलं तरी काही हरकत नाही. तिकडे मी रिफाईंड ऑइल टाकलेलं आहे. याचं चारी बाजूनी सेट करायचे आणि नॉर्मल गॅस करायचा, अजिबात हाय फ्लेम नाही ठेवायची गॅसची. आणि थोडं थोडं बॅटर करायचं आणि एकच बनायचं आहे. इकडे तुम्ही याला उत्तप्पासुद्धा बोलू शकता, छोटासा, किंवा अप्पमसुद्धा बोलू शकता. हे बघा हे असं पसरलं ना सेट करता येतो लगेच. चमच्याच्या सहाय्याने याला आकार द्यायचा, गोलाकार द्यायचा. आणि ह्या ओला असतानाच, रव्याचा बॅटर ओला असतानाच ह्या भाज्या तुम्हाला जितक्या आवडतील तेवढ्या टाकू शकतात. म्हणजे तुम्ही किती, म्हणजे आता बघू शकता वर मी एवढ्या सेट केल्यात. भरपूर आवडत असेल तर भरपूरसुद्धा तुम्ही कवर करू शकता याला. पण शक्यतो नॉर्मल टाकायचे, कारण काय होतं मग सगळ्या दोन्हीचा आपल्याला खायचा फ्लेवर चांगला येतो, रव्याचा, भाज्याचा. आणि मग एकदमच भाज्या असल्या की मग फक्त भाज्याच लागून जातील. हे बघा 1 मिनटातच हा बॅटर हे आपला रव्याचा हा नाश्ता तयार होतो. तर बघू शकता हे एक प्रकारचा मी तुम्हाला उत्तप्पा दाखवलेला आहे करून. खूप कमी प्रोसेसने, खूप कमी साहित्यामध्ये होतो, काहीही वेळ लागत नाही. झटकीपट तुम्ही सकाळी याला करू शकता. नाश्त्यासाठी रव्यापासून जरा चांगला असं मस्त चटपटीत आणि व्हेजिटेबलनी भरपूर असलेला हा नाश्ता ट्राय नक्की करा. हे बघा हे असं शेक द्यायचं, दोन्ही बाजूनी छानपैकी असं भाजून घ्यायचं. तर भाज्या बघा किती मस्त सेट झालेल्या आहेत आणि व्यवस्थित भाजलेल्या आहेत. आता पुन्हा एकदा आपण दुसरा बॅटर टाकायचा. तर ह्याच प्रोसेसने तुम्ही भरपूर अशी करू शकता, किंवा याला पूर्ण असा गोल आकारसुद्धा देऊ शकता. म्हणजे मोठे साईजसुद्धा करू शकतात, आवडीनुसार आहे. पण मला छोटेच करायचे होते आणि मी छोटेच करते. मस्त वाटतात कधी कधी असे छोटे छोटे पण खायला. तर परत एकदा भाज्या सेट केल्यात. वरून तुम्ही चाट मसालासुद्धा टाकू शकता किंवा चीज टाकू शकता, आवडीनुसार याला सर्व करू शकता. तर परत एकदा आता ह्याला मी शेकून घेते. हे बघा नॉनस्टिकी पॅन असेल ना तर सहजपणे हा नाश्ता तयार होतो. म्हणजे वेळ लागत नाही, चिटकत वगैरे काही नाही. आणि लोखंडी तवा जरी असला तरी काही चिटकत नाही, फक्त स्लो गॅस ठेवायचा. हे बघा असं हलक्या हाताने, घाई करायची नाही, हलक्या हाताने याला असं पलटी करायचं, म्हणजे सहज होऊन जातं न तुटता. तर आता याला थोडा वेळ देते मी आणि सर्व करून घेते. आता हे काढून घ्यायचं आहे, जास्त काही शेकायचं नाही. भाज्याने ते काय होतील एकदमच करपून जातील. तर बघू शकता मस्त आपली भाज्या भाजून निघलेल्या आहेत. सगळा कच्चापणा त्याचा नाहीसा झाला आहे आणि ओल्या बॅटरमध्ये इतका छान पॅक होऊन मस्त भाजलेल्या आहेत. तर आपण हे काढून घेऊया एका प्लेटमध्ये. परत एकदा तशाच प्रोसेसने हलक्या हाताने काढून घ्यायचं आहे. हे बघा असं हलक्या हाताने काढला की किती छान असा हा नाश्ता तयार झाला आहे, बघू शकतात. जरा रव्यापासून नवीन असं काहीतरी ट्राय केलं. हे बघा आता दुसरा पण मी काढून घेतला आणि बाकी सगळे करून घेते आणि एका प्लेटमध्ये काढून तुम्हाला दाखवते. हे बघा सुरुवातीचे मी हे 2-4 एवढे करून घेतलेत. बाकीचा बॅटर आहे तो सुद्धा मला करायचा आहे, पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी एवढे 4 करून दाखवलेले आहेत. तर इकडे बघू शकता तुम्ही किती हा छान नरम सॉफ्ट आणि भाज्याचा एक वेगळा क्रिस्पीपणा असलेला हा रव्याचा आपला नाश्ता तयार झाला आहे. दह्याचा एक छान आंबटपणा याच्यामध्ये आहे. दुसरी गोष्ट भाज्याचा एक वेगळा फ्लेवर आहे आणि चटपटी स्वादासाठी आपण याच्यात चाट मसालासुद्धा टाकला आहे. थोडासा नॉर्मल तिखटपणा पण टाकलेला आहे. एकंदरीत इतका छान नाश्ता तयार होतो ना हा रव्यापासून, मस्त झालेला आहे, पॅक झालेला आहे. कुठेही आपला बॅटर भाज्या निसटलेल्या नाही आहेत. तर नक्की हा एक नवीन नाश्ता ट्राय करा रव्यापासून, तुम्हाला खूप आवडेल आणि लहान मुलांनासुद्धा खूप आवडेल. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.